हॅलो गाईज, मी आहे मराठी मुलगी. वेलकम टू माय मिनी व्लॉग सिरीज. आज आहे व्लॉगचा 19वा दिवस. सकाळी 6 वाजता उठली आणि उठून घरातली कामं आवरली, ब्लॅक टी घेतला आणि निघाले कॅफेवरती जाण्यासाठी. बरोबर 7 वाजता मला कॅफेवरती पोहोचायचं असतं. 7 वाजता पोहोचले की सुरू होते ती खरी धावपळ. सगळ्यात आधी साफसफाई, मग फूड प्रिपरेशन, मग चॉपिंग, सॉसेस तयार करणं आणि हे सगळं वेळेत आणि नीट होणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली कॅफे चालवणं सोपं वाटतं, पण यामागे जी मेहनत, प्लॅनिंग, वेळ लागतो ते फक्त अनुभवल्यानंतरच समजतं. सो चला सुरू करूयात आजचा दिवस. जसं की साफसफाई सुरू होती, त्याच दरम्यान काही कस्टमर्स आले होते. सकाळी कस्टमर्सना कॉफी घ्यायला फार आवडतं. त्यांचं हसतमुख पाहिलं ना की सगळा थकवा दूर होतो आणि दिवस कसा एकदम छान जातो. आणि आम्ही प्रत्येक ऑर्डर अगदी प्रेमाने आणि परफेक्शननेच बनवतो. काही वेळा गरज असते मल्टीटास्किंगची. ऑर्डर घ्या, बनवा, सर्व्ह करा, सोशल मीडियासाठी फोटोज क्लिक करा, सोशल मीडियासाठी व्हिडिओ शूट करा आणि बरंच काही. दुपारी कस्टमर्सची वर्दळ थोडीशी कमी असते, त्यामुळे थोडासा ब्रेक भेटून जातो. त्यातून पण मग एनर्जी बूस्ट करून पुन्हा येणाऱ्या कस्टमर्सना हसतमुखाने स्वागत करायचं असतं. त्यांना अगदी मनापासून सर्व्ह करायचं असतं. कधी कधी असं होतं की काही कस्टमर्स फीडबॅक देऊन जातात, फीडबॅक वरती काम करायचं असतं. सो ब्रेक जरी भेटला तरी कम्प्लिटली थांबू शकत नाही, काही ना काही सुरूच असतं ब्रेकमध्ये देखील. आजचा तर कस्टमर्सचा रिस्पॉन्स खूपच छान होता आणि असं होतं की प्रत्येकच वेळेस कस्टमर्स आले की मी शूट करू शकत नाही, कारण गडबड होऊन जाते. आणि असंच करत करत कधी इव्हिनिंग होऊन जाते, कधी रात्र होऊन जाते, समजतही नाही. पॅकअप करण्याची वेळ येऊन जाते. सो पॅकअप म्हटलं की पुन्हा एकदा साफसफाई, किचन बंद करायचं, उद्यासाठीची प्लॅनिंग करायची, उद्या काय हवंय काय नको याची लिस्ट आज रात्रीच काढून ठेवायची, सो दॅट सकाळी आले की गडबड नको. आजचा तर दिवस खूप मस्त गेला. एक्झॉस्टिंग होता पण मनापासून समाधानी वाट. सो फ्रेंड्स, हा होता माझा कॅफे मधला दिवस, सकाळीपासून ते रात्रीपर्यंत. ही एक केवळ जागा नाही तर माझं स्वप्न आहे, माझं पॅशन आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण अशा आणखीन अनेक बिहाइंड द सीन स्टोरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये.